काय हरामखोर अवलदींचे ना तुम्हाला कृत्य दाखवतो. तर काही दिवसांपूर्वी आपल्या शेतामध्ये ना 2 वासरं कोणतरी आणून सोडले बरं, कारण ज्याबद्दल आपण सोशल मीडियावर एक व्हिडिओ पण अपलोड केला होता. आणि मित्रांनो हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ना काही तासामध्ये व्हिडिओ व्हायरल झाला बरं का. आणि भरपूर जणांनी आपल्याला विचारलं की त्या वासरांचा तुम्ही पुढे काय केलं आणि त्याच्यानंतर त्याची जबाबदारी कोणी स्वीकारली. तर मित्रांनो या वासरांची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय ना राऊरीचे नगरसेवक सागरदादा तनपुरे यांनी घेतली बरं का. आणि त्यांचं आहे ना मित्रांनो राऊरीमध्ये ना मोठी गोशाळा पण आहे. आणि याच गोशाळेमध्ये मित्रांनो 100हून अधिक असे वासर आहे जे लोकांनी रस्त्यावर सोडून दिले होते, त्यांची जबाबदारी सागरदादांनी स्वीकारली. खरं तर मित्रांनो या गोष्टीवर आपण आहे ना व्हिडिओ तयार करणार नव्हतो बरं का. पहिले 1-2 दिवस आपण त्या गोष्टीवर व्हिडिओ तयार केले म्हणजे जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत अशी माहिती पोहोचू की ज्यातून मित्रांनो लोक वासर रस्त्यावर सोडणार नाही आणि बेवारसपर्यंत वासर पण रस्त्यावर हिंडणार नाही. परंतु मित्रांनो भरपूर जणांनी आपल्याला मेसेज केले, भरपूर जणांनी कॉल पण केले की या वासरांसोबत पुढे काय घडलं, नेमकं हे वासर आपण कुठे पोहोच केले का, कुणी यांची जबाबदारी स्वीकारली का. त्यामुळे मित्रांनो आपण हा व्हिडिओ तयार करतोय. आणि मित्रांनो जे पण लोक आहे ना गायीचा व्यवसाय करतात ना त्या लोकांसाठी आपलं फक्त एकच म्हणणं आहे बरं का, ऍटलीस्ट तुम्ही गाय नाही चारा जरी खाईल तोपर्यंत तरी वासरांना सांभाळलं पाहिजे बरं का. नाहीतर काय मित्रांनो आपल्यामध्ये आणि कसाईमध्ये काय फरक तरी राहतोय. आणि जेव्हा आपण मित्रांनो सागरदादाच्या आहे ना गोशाळेवर पोहोचतो ना तेव्हा जाऊन आपल्याला कळलं की काही वासरं असे असतात की ज्यांना मित्रांनो नुकताच जन्म दिलेला असतो त्यांच्या आईने, आणि त्यातच मित्रांनो लोक आहे ना त्यांना बेवारसपणे रस्त्यावर सोडून देतात. आणि मित्रांनो कुठतरी गोष्ट आहे ना 100% चुकीची आहे बरं का. निदान आहे ना वासरू कमीत कमी 1 ते 2 महिने तरी लोकांनी सांभाळायला पाहिजे बरं का. जोपर्यंत ते चारा खात नाही तोपर्यंत निदान तरी सांभाळायला पाहिजे बरं का. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वाटत असतं तर तुम्ही सोडून द्या, पण ऍटलीस्ट जोपर्यंत चारा खायचं याचं वय होत नाही ना तोपर्यंत ते वासराला तुम्ही सांभाळायला पाहिजे. बाकी मित्रांनो लोकांना तर काय आपण सल्ले देऊ नाही शकत बरं का. ज्याला जसं वागायचं तसं ते वागणारच आहे. पण मित्रांनो सागर भाऊंचं काम आहे ना आपल्याला 1 नंबर आवडलं बरं का. त्यांनी ना जे वासरांचं नियोजन केलं ना ते पण आपल्याला मनापासून आवडलं. बाकी त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ लाईक करून घ्या, कमेंट करून घ्या आणि आपल्या आयडिया नवीन असेल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या.